बागवाडी संघ मैदानात. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहणार आहेत ते सागर खेडेकर आणि कृणाल पवार. बागवाडी संघाचं क्षेत्ररक्षण लागतंय. अर्थातच पहिलं षटक कोण टाकतंय पाहायचं आपल्याला. दोन्ही संघामध्ये फलंदाज गोलंदाज असे चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. हा सामना मला वाटतं अटीतटीचा होईल यात शंका नाही. क्षेत्ररक्षण लागतंय. गोलंदाज पाहायचे आपल्याला कोण आहे, फलंदाज कोण येत आहेत ते पाहायचे आपल्याला. स्वयंभू पाटगाव संघाकडून संकेत पागार आणि अभिषेक नटे हे सलामीवीर. स्वयंभू पाटगाव संघाकडून संकेत आणि अभिषेक. स्ट्राईक स्ट्राईक आहे. म्हणजे सर्वप्रथम फलंदाजी करतोय तो अभिषेक. नॉन स्ट्रायकरला म्हणजे गोलंदाजच्या बाजूला आहे तो संकेत. हे सलामीवीर स्वयंभू पाटगाव संघाकडून. आणि पहिला चेंडू मला वाटतं सुनील गोपाल यांच्या हातात दिसतोय. डावखुरा गोलंदाज आहे तो. चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय तो बागवाडी संघाकडून. पहिला चेंडू हळू स्लिपच्या बाजून काढायचा होता. बघूया. आणि मला वाटतं 10 बाद होणार असं वाटतंय. पाहायचं आहे आपल्याला काय होतं ते. सुंदर. थोडीशी घाई झाली. आत्मघातकी हा प्रयत्न होता. पहिलीच धाव काढायचा चेंडू तिथेच होता आणि यष्टिरक्षकाने अचूक स्टंप उडवले आणि मला वाटतं संकेत या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यात यश मिळतंय ते मला वाटतं बागवाडी संघाला. पहिल्या चेंडूवर यश धावबादचं रनआउट होत आहेत ते खेळाडू आणि पॅव्हेलियनमध्ये परत आहेत 0 या धावसंख्येवर. आणि ते त्यांची जागा घेण्यासाठी फलं सिद्धेश सिद्धेश गोपाळ सिद्धेश गोपाळ गोलंदाजी टाकतोय तो सुनील. सुनील एक 5-6 पावलांचा रनअप आहे. वेग आहे चेंडू फेकण्याचा. डाव्या हाताने गोलंदाजी करतात त्या गोलंदाज. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओव्हर द विकेटवारा. हा मोठा फटका आहे. हा मिडॉनच्या साईडला काढलेला वरून फटका आहे. बघूया चौकार जातो का, अडवतायत खेळाडू. आणि मिडॉनचा खेळाडू अडवतोय तत्पूर्वी मला वाटतं 2 धावा पूर्ण करतोय आणि स्वतःचं खातं खोलून घेतोय हा सिद्धेश. सिद्धेश आणि संघाला सुद्धा खातं खोलून देतोय. सुंदर. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळवण्यात यश मिळतंय ते ह्या खेळाडूला, ह्या फलंदाजाला. संघाचं खातं खोलून दिलं नाही या फलंदाजाने. स्वतःचं खातं खोलतोय तो 2 धाव्याने. सुनीलांचा पुढचा चेंडू हा मात्र टाकायचा होता. यारकर चेंडू फुलटॉच केला ह्या फलंदाजाने मिडॉन साईडलाच आणि 1 धाव मिळवण्यात यश मिळतं या फलंदाजाला. अशा प्रकारे 1 बाद 3. स्वयंभू पाटगाव संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 3. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. कव्हर गल्ली मला वाटतं स्लिप नाही दिसत आहे. स्लिपचा हां स्लिप आहे. नाही. राईट हँड बॅट्समन असल्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदल करावा लागतोय. बघूया. सुनीलांचा पुढचा चेंडू खेळणार आहेत तो अभिषेक. मला वाटतं अभिषेक याला पहिल्यांदा स्ट्राईक मिळते. आपलं खातं खोलायचं आहे अजून अभिषेकला. संघाची धावसंख्या झाली 1 बाद 3. हा सुद्धा फुलटॉस चेंडू केला. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आहे. आणि सुंदर अशी 1 धाव घेतले आणि एका धावेने आपलं खातं खोलतोय तो 1 धावेने अभिषेक. आणि संघाची धावसंख्या हळूहळू होते ती 1 बाद 4. 1 बाद 4. हा डावखुरा फलंदाज सिद्धेश. त्यामुळे प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सुनीलचा पुढचा चेंडू
हा थोडा आखूड टप्प्याचा चेंडू हा मात्र मारलाय तर मिडऑनच्या साईडला तिथला क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक जातोय चेंडूवर आणि चेंडू अडवतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय हा स सिद्धेश आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती मला वाटतं 1 बाद 6. 1 बाद 6. सुनील यांना अजून आपल्या गोलंदाजीवर यश प्राप्त करता आलं नाही. एक मात्र विकेट गेली ती धावबादची. सुनीलचा पुढचा चेंडू खेळणार आहे तो सिद्धेश. हा उंच मारलेला फटका झेल होतो का पाहायचा आहे की सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि सुंदर झेल टिपतोय तो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे सिद्धेश यांना रस्ता दाखवत आहेत सुनील गोपाळ आणि त्याला साथ देतोय झेल पकडण्यात तो इथला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. त्यामुळे 2 बाद झालेले आहेत. प्रणव धन्यवाद. विजय अक्षय नटे गोलंदाज मार्कवर आपला पहिलं षटक आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. सॉरी भावेश आहे. फलंदाज अक्षय आणि स्ट्राईक आहे ती अभिषेककडं. सलामीचा फलंदाज श्री स्वयंभू पाटगाव संघाकडून 2 मात्र फलंदाज तंबूत गेलेले आहेत. स्वयंभू पाटगाव संघाचे यश मात्र मिळालंय ते सुनील गोपाळांना आपल्या पहिल्या षटकात 6 धावा देऊन. भावेश पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा आणि ऑप्टिकच्या खूपच बाहेर आणि पंचांचा इशारा वाईटचा एक अतिरिक्त धाव मिळते. एक चेंडू वाढतो इथे. 22चा एक खराब चेंडू पाहायला मिळाला आपल्याला आणि एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 7. 22चा पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय पाहायचे. एक 5 पावलांचा रन आहे वेग आहे. हा आखूड टप्प्याचा चेंडू हा मला वाटतं कव्हरच्या बाजून काढलेला चेंडू एक धावेसाठी एक धाव तिथे आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करतोय तो भावेश आणि एक धाव मिळवण्यात यश मिळतंय त्या फलंदाजाला आणि अशा प्रकारची संघाची धावसंख्या हळूहळू होते ती 2 बाद 8. 2 बाद 8. भावेश सुंदर गोलंदाजी मोठा फटका मारण्याचा मनस्थितीत फलंदाज होता. बॅटच्या पट्ट्यात नीट आला नाही आणि एकच धाव मिळवण्यात यश मिळालं. भावेशचा पुढचा चेंडू हा सुद्धा थोडासा गुड लेंथवर स्पॉटवर पडलेला चेंडू. मला वाटतं लेग साईडच्या स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा मला वाटतं तो वाईट दिलेला नाही. थोडंसं अपील झालं होतं यष्टीरक्षक यांच्याकडून वाईटचं पण परिणाम कोणताही नाही. पुढचा चेंडू भावेशचा हा आणि बाद आउट. भावेश मला वाटतं त्रिफलाचित केलंय त्या फलंदाजाला. अशा प्रकारे तिसरी विकेट मिळते आणि ती मिळवतोय तो भावेश. स्वयंभू पाटगाव संघाचा हा तिसरा धक्का. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या मात्र स्थिरावली ती 8. भावेश यांनी पहिला चेंडू खराब टाकला. नंतरचा चेंडू निर्धाव गेला आणि मला वाटतं पुढच्या चेंडूवर यश प्राप्त केला नाही. ते भावेशने त्रिफलाचित करतोय त्या फलंदाजाला आणि तंबूचा रस्ता दाखवतोय तो भावेश. भावेश आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे आणि एक 4-5 पावलावर रनअप आहे त्याचा आणि विकेट मिळवून दिले संघासाठी आणि आपल्याला स्वतःला सुद्धा बळी मिळवून देतोय तो भावेश. अक्षय नटेच्या जागेवर गौरव नटे आलेले आहेत फलंदाजीसाठी. बघूया भावेश हा सुद्धा एक डावखोरा फलंदाज. स्वयंभू पाटगाव संघाकडे हा दुसरा डावखोरा फलंदाज पाहायला मिळतोय गौरव नटे आणि त्यानं गोलंदाजी मात्र टाकतोय तो भावेश. दुसरं षटक स्वतःचं पहिलं एक 4-5 पावलांचा रनअप. हा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या कमरी इतका उंच उडाला. एक धावेसाठी मला वाटतं स्लिप पॉईंटच्या दिशेला काढलेला हा चेंडू एक धाव मिळवण्यात यश मिळतंय त्या
फलंदाजाला आणि गौरव आपल्या पहिल्याच चेंडूवर खातं खोलतोय आणि संघासाठी एक धाव वाढवून देतोय तो आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. 3 बाद 9. 22. अभिषेक सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आहे. गोलंदाजी करतोय तो 22. ओव्हर द विकेट मार आहे त्याचा. हा थोडा रिव्हर्स मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. हलकंसं अपील होतंय यष्टिरक्षक यांच्या हातून. मला वाटतं आउट झाला आहे. त्रिफळाचीत झालेला आहे. इथून काही समजत नाहीये. आणि अशा प्रकारे हा चौथा धक्का मिळतोय स्वयंभू पाटगाव संघाला आणि भावेशला मात्र यश मिळतं इथे. मला वाटतं या षटकामध्ये त्याने 2 बळी मिळवले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक मात्र पहिलाच चेंडू त्याचा खराब पडला होता. पण नंतरचे चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे टाकलेत आणि 2 बळी मिळवून दिलेत ते आपल्या संघासाठी आणि स्वतःला 2 बळी मिळवून घेतोय तो भावेश. भावेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्वयंभू पाटगाव संघाला जखडून ठेवलं या भावेशने. अनिकेत. त्याला मात्र गोलंदाजी करतोय तो भावेश. नवीन फलंदाज अनिकेत. सुंदर. हा थोडासा एअरकर पद्धतीचा चेंडू होता. आणि थोडासा मिस होतोय आतला क्षेत्ररक्षक मिडॉनचा आणि मला वाटतं पाहायचंय आपल्याला अडवतोय काय आणि नाही आणि हा चौकार. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे आणि याबरोबर इथं षटक संपतंय. या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती मला वाटतं 13. 4 बाद 13. अजूनही मला वाटतं 3 षटकं बाकी आहेत आणि स्वयंभू संघाचे मला वाटतं अजून 6 फलंदाज बाकी आहेत. बघूया किती धावसंख्या वाघवाडी संघावर ठेवतात ते स्वयंभू पाटगाव संघ. त्यांचे 4 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय तो. तिसरं षटक आणि स्वतःचं दुसरं षटक. मला वाटतं या 5 षटकामध्ये एक मला वाटतं गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो असा नियम असणार. सुनील गोपाळ. दुसरं षटक. संघाकडून तिसरं षटक. त्यांनी सुद्धा पहिल्या षटकामध्ये 6 धावा देऊन एक बळी मिळवला होता तो सुनील गोपाळने. त्याच्यानंतर भावेशने मात्र 2 बळी मिळवले आणि एक मात्र फलंदाज तो धावबाद झालेला आहे. अशा प्रकारे स्वयंभू संघाचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक सुनीलचं. डावखुरा फलंदाज सुनील गोपाळ. हा सुद्धा डावखुरा गोलंदाज आहे. हा बेडावच्या वरून काढलेला चेंडू बघूया झेल होतो का आणि तिथं आणि झेल सुटतोय. सुंदर झेल टिपण्याचा चान्स होता. प्रयत्न केला. अयशस्वी ठरतोय फलंदाज क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे मला वाटतं हे जीवदान मिळतं या फलंदाजाला. तत्पूर्वी किती धावा काढल्या आहेत त्या सांगतो तुम्हाला. 2 धावा काढलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. 4 बाद 15. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चांगला गुळण्याचा हा मात्र धावबाद करण्याचा चान्स आहे आणि बाद. बाद. धावबाद केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. त्या क्षेत्ररक्षकाने अचूक असा अष्टबोर नेम धरला आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे 5वा धक्का मिळतोय तो स्वयंभू पाटगाव संघाला. तिसऱ्या षटकात हे यश मिळतंय आणि मग अशा प्रकारे स्वयंभू पाटगाव संघाचे 2 फलंदाज धावबाद होऊन तंबूत परतलेले आहेत आणि मला 3 फलंदाज बाद झालेले आहेत ते त्रिफळाची 2 आणि 1 झेलबाद. अशा प्रकारे 5 फलंदाज स्वयंभू पाटगाव संघाचे तंबूत परतलेले आहेत. धावसंख्या मात्र आहे ती 15. सुनीलचा मोठा चेंडू. हळूच मात्र काढलेला एका धावेसाठी बघूया ऑफ साईडला काढलेला आहे. त्या डावखुऱ्या फलंदाजाने एक धाव घेतोय तो फलंदाज. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 बाद
16. 5 बाद 16. अक्षय पागार फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय सुनील गोपाळ. सुनील गोपाळ कशा प्रकारे चेंडू हाताळतायत ते पाहायचंय आपल्याला. हा मात्र गुड लेग स्पॉटवर पडलेला चेंडू आणि लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू खूप चांगला होता, पण लेन बिघडली. अशा प्रकारे एक अतिरिक्त धाव मिळते, ती वाईटच्या स्वरूपात. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 5 बाद 17. सुनीलचा पुढचा चेंडू. हा मात्र स्लिपच्या बाजून काढलेला चेंडू तिथला क्षेत्ररक्षक अडवतोय आणि मला वाटतं काय होतंय पाहायचं. एक धाव तर घेतोय, दुसरी धाव घेतोय. थोडासा नेम चुकला आणि नाहीतर इथे सुद्धा फलंदाज बाद झाला असता आणि अशा प्रकारे 2 धाव पूर्ण करतोय हा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 19. अक्षयला. सुनील. हा फुलटच चेंडू. हा मात्र बघूया मिड ऑनच्या साईडला काढलेला चेंडू आहे आणि मात्र चौकार. सुंदर चौकार पाहायला मिळाला. या मला वाटतं अक्षय पागरांच्या बॅटमधून मिड ऑनच्या साईडला तिथला क्षेत्ररक्षक आहे त्याला 23. 5 बाद 23. सुन आणि वाईट. वाईटलाही कॅन्सल केला वाईट. फलंदाजा चेंडू मला वाटतं अंगाला लागला आणि त्यामुळं वाईट कॅन्सल होतोय. धावसंख्या स्थिरावते ती 23. 5 बाद 23. याबरोबर मला वाटतं तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 5 बाद 23. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. सॉरी, चौथ्या षटकाचा खेळ चालू होतोय आणि गोलंदाज आहेत मात्र ते पाहायचं आपल्याला कोणाच्या हातात चेंडू. मला वाटतं भाया कुंभार चौथं षटक घेऊन येत आहेत. स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत आहेत. धावसंख्या आहे ती 23. धावसंख्या आहे ती 23. भाया कुंभार. सामना करणार आहेत ते गौरव. गौरव नटे. डावखुरा फलंदाज एक आणि त्याला गोलंदाजी करतोय तो भाया कुंभार. ओव्हर द विकेट मारा. हा डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे ओव्हर द विकेट मारा हा आणि हा हळूच काढलेला कव्हरच्या दिशेला एक धावेसाठी एक धावेने संघाची धावसंख्या हळूहळू होते ती 5 बाद 24. 5 बाद 24. शांत असा चाललेला खेळ. कुठलाही फलंदाज किंवा गोलंदाज नियंत्रण ठेवून खेळ खेळतोय. भाया कुंभार पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज.
मला वाटतं क्षेत्ररक्षणमध्ये बदल करतोय. हा उजवा हाताने फलंदाजी करणारा भायाचा पुढचा चेंडू हा कुटप्याचा खूपच कुटप्याचा चेंडू आणि बघूया काय होतं तर वरून तर एक धाव काढतायत आणि वाईटचा इशारा एक अशा प्रकारे 2 धावा मिळतात इथे आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 26. 26 लॉस्ट ऑफ 5 विकेट श्री स्वयंभू पाटगाव संघाची. चौथं षटक चालू आहे. कुंभार पुढचा चेंडू हा मोठा फटका मारलाय बघूया झेल होतो का बघूया क्षेत्ररक्षक धावतोय तिथे आणि आणि झेल सुटतोय एक थोडंसं बरंच ह्या मला वाटतं क्षेत्ररक्षणमध्ये हे तिसरं किक मला वाटतं दुसरं जीवदान आहे मला वाटतं मिडॉनला एक झेल बघाशी उडाला होता आणि तिथे सुद्धा झेल सुटतोय आणि इकडे कव्हरच्या वरून काढलेला हा म्हणजे डावखुरा फलंदाज आहे मिड विकेटवरून काढलेला हा फटका होता चेंडू हातात आला पण चेंडू हातातून उडाला आणि ते जीवदान मिळतं या फलंदाजाला तत्पूर्वी मला वाटतं काढण्यात यशस्वी होतोय हा फलंदाज आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 5 बाद 28. हा मोठा फटका आहे बघूया ऑफ साईडला काढलेला चेंडू एकच धाव सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं आणि फेक पण सुंदर आहे हातात बॉल काही क्षणात पकडून मला वाटतं गोलंदाजाच्या हातात पाठवलेला आहे आणि त्यामुळे एकच धाव मिळते या फलंदाजांना एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 29. 5 बाद 29. डव बार में है न्यूट्रिएंट सीरम जो आपको दे हेल्दी और नरिश त्वचा. तुम्हाला बघायचंय बघायचंय तुम्हाला. बायाचा पुढचा चेंडू हा सुंदर सुंदर चेंडू निर्धाव जातो चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातात जातोय आणि यष्टी आपला हातातून चेंडू गोलंदाजाच्या हातात संपवतोय गोलंदाज गोलंदाज मार्कवर जातोय आपल्या जागेवर जातोय चेंडू फेकण्यासाठी एक 5 पावलांचा रन पाया बायाचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार हा थोडासा उंच उडाला चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही हा सुद्धा निर्धाव जातोय चेंडू धावसंख्या स्थिर होते धावसंख्या आहे ती 5 बाद 29. 5 बाद 29 चांगले 2 चेंडू पडतायत बाया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे हा सुद्धा बॅटच्या पट्ट्यात आले वाईटचा इशारा थोडासा खूपच मला वाटतं ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आणि उंच पण होता चेंडू त्यामुळे पंचांनी कुठलाही विचार न करता वाईटचा इशारा केला एक धावसंख्या इथं वाढते एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 5 बाद 30. बायाचा पुढचा चेंडू हा सुद्धा बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे बॅट फिरते हवेतून आणि चकून देतोय तो आणि सरळ जातोय यष्टीरक्षक यांच्या हातात निर्धाव जातोय चेंडू याबरोबर इथं षटक संपतंय 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि श्री स्वयंभू पाटगाव संघाची धावसंख्या झाली ती 5 बाद 30.
अक्षय, अजय आणि हा मात्र बघूया आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा षटकार बघायला मिळाला. पहिलेच चेंडूवर त्याने एक षटकार मारला. अतिशय बिडॉनच्या डोक्यावरून काढलेला हा षटकार. लाडाचं शेत तुम्ही, गावाचं शेत तुम्ही, मी तुमची लाडाची शेठाणी. हो, हो, मी तुमची लाडाची शेठाणी. पहिल्याच चेंडूवर षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती 36 आणि खराब चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या झाली आहे ती 5 बाद 37. खराब गोलंदाजी बघूया. हा सुंदर फटका बघूया. झेल होतो का तिथला नाही. हा चौकार अतिशय चांगल्या प्रकारे मारलेला बिडॉनच्या साईडला. मला वाटतं तिथला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गेला पण चेंडू चक्का देऊन सीमा पार होतोय आणि ह्या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 41. परिमदानी आणि मिशेला पिळा, हातात सिगारेटचा नाद लय खुळा, पाहता त्याला जीव होतो माझा वेडा, हॅलो. लय होतो जीव वेडा. थँक्यू. अजय स्वतःचं पहिलं आणि संघाकडून 5वं षटक टाकतोय. कल्पकता संयम ठेवला तर अजूनही गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणू शकतो हा गोलंदाज. बघूया काय होतं तर. हा मोठा फटका मारलाय बघूया. हा मात्र जाणारा षटकार काय पाहायचा आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा मारलेला षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून अतिशय चांगल्या प्रकारे षटकार पाहायला मिळतोय. तो गौरव एक षटकार पाहायला मिळाला. हा आणि क्लीन बोल्ट गौरव चांगली फलंदाजी करून परततोय तो आपल्या पॅव्हिलियनमध्ये. स्कोर झालाय 47. 6 बाद 47. अजयचा पुढचा चेंडू. पप्पू गौरव यांची जागा घेण्यासाठी आलाय तो पप्पू आणि गोलंदाजी आहे तो अजय. एक खराब षटक पाहायला मिळालं अजयचं. एक चौकार एक षटकार 2 षटकार एक बळी मात्र मिळालाय. अजयचा पुढचा चेंडू. हा मात्र मिडॉनला काढलेला. एक धाव दुसरी धाव घेत आहेत बघूया. हे फलंदाज 2 धाव घेत आहेत आणि मला वाटतं चेंडू सुंदर अशा फेकला होता पण कनेक्ट करता आला नाही त्यामुळे 2 धाव पूर्ण करू शकला हा फलंदाज आणि 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 49. हा मोठा फटका आहे बघूया काय होतंय ते आणि इथं झेल टिपतोय. यश मिळतंय या अजयला. हा म्हटलं धावसंख्या 49. इथं मला वाटतं षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर
आवश्यकता बागवाडी संघाला. श्री स्वयंभू पाटगाव 49, बागवाडी संघाला 50 धावांची आवश्यकता. एक कडक उत्कृष्ट कॉमेंटेटर समालोचक इथे यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती करतोय नितीन गोपाळ यांना, त्यांनी मंचावर यायचं आहे. नितीन गोपाळ. दरम्यान श्री स्वयंभू संघाचं क्षेत्ररक्षण लागतंय. बागवाडी संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने सुनील आणि कुंभार, नितेश कुंभार. सुनील गोपाळ आणि नितेश कुंभार. एक सलामीचे बागवाडी संघाकडून, एक डावखुरू फलंदाज आणि एक उजव्या हाताने खेळणारा फलंदाज, लेफ्ट आणि राईट, असं हे कॉम्बिनेशन बागवाडी संघाकडून. 50 धावा करायचे आहेत जिंकण्यासाठी. दरम्यान इथं क्षेत्ररक्षण लागतंय. पहिला गोलंदाज कोण गोलंदाजी टाकतोय पाहायचं आपल्याला. या नितीन गोपाळ आलेला आहे. याच्या पुढचं समालोचन करतील आपले मित्र नितीन गोपाळ. धन्यवाद प्रकाशजी जंगम सर. आमच्या अनुपस्थितीत आपण उपस्थित राहून या ठिकाणी समालोचन केलं त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आपण बघताय KDC लाईव्ह मार्फत या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच पाटगाव प्रीमियर लीग पर्व 5वं या ठिकाणी आपण KDC लाईव्हच्या मार्फत बघताय. तर मित्रांनो, KDC लाईव्हच्या मार्फत बघत असताना या चॅनलला लाईक करा आणि हे लिंक आपण पाहताय ही मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन या ठिकाणी प्रेक्षक आपले मॅच पाहतील. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानामध्ये वळूया. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय गावकर म्हटलं तर त्याचं खरं नाव आहे संकेत पागार, परंतु त्याला गावकरी या नावानं ओळखलं जातं गावामध्ये. तीस चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता असणार आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर आता फलंदाजी मार्कवरती असेल नितेश कुंभार आणि नॉन स्ट्राईकला असेल सुनील गोपाळ. अतिशय चांगली जोडी आहे मैदानामध्ये, परंतु तितकं चांगलं प्रदर्शन या ठिकाणी नितेश कुंभारच्या बॅटमधून निघालं नाही. नक्कीच या मॅचमध्ये त्याला नक्कीच थांबावं लागणार. तितकाच चांगला ताकदीचा गोलंदाज देखील संकेतसारखा तयार आहे. पाहूया पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चांगला प्रहार केला जातोय. 61च्या दिशेने तटवल्या चेंडू दन 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 करत जातो सीमा रेषेपर्यंत पाहायचंय. आणि या 4 धावा. या 4 धावा. चौकार पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी प्रहार केला जातोय आणि 4 धावा मिळत आहेत. या 4 धावाने संघाचं या ठिकाणी श्री गणेशा खातं खोलतंय. धावसंख्या होती बिनबाद 4. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं पाहूया. संकेत आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन करणार का या ठिकाणी. आणि चांगला आक्रमक पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतो नितेश कुंभारच्या बॅटमधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 61च्या दिशेनं चांगलाच तटवल्या चेंडू पाहायचंय. या ठिकाणी पॉवर प्लेची संधी, पॉवर प्लेचा फायदा उठवताना पाहायला मिळतो नितेश कुंभार. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. आक्रमक पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतो. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकावले नितेश कुंभारच्या बॅटमधून. आता मला कुठेतरी खेळावं लागणार आहे हे मनामध्ये धरून या ठिकाणी चांगलेच फलंदाजीचं प्रदर्शन करतोय. पुन्हा पुढचा चेंडू संकेत याचा. आता मात्र या ठिकाणी चेंडूमध्ये या ठिकाणी फेकीमध्ये जरासा बदल केलाय. पहिले 2 चेंडू लेग साईडच्या दिशेनं फेकले होते. मला वाटतं संकेत यानं लेग टर्नच्या स्वरूपात ते फेकले होते. आता मात्र या ठिकाणी रोखतोय. पुढचा चेंडू आता मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे.
एका धावेवरती रोखून ठेवलं जातं. एका धावेवरती रोखून ठेवलं जातंय. मात्र फलंदाजी या ठिकाणी आत्ता मात्र सुनील गोपाळ उजव्या हाताने मारा करतो, परंतु तितकंच डाव्या हाताने उलट फिरून मारण्याची क्षमता असलेला फलंदाज. पहिला चेंडू सुनीलसाठी चांगला तटवलाय. पाहायचे किती धावा मिळतं. एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दोघांमध्ये पाहायला मिळते. 2 धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. भागवडी वॉरियर संघाची धावसंख्या होते 11. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जोरदार फटका, जोरदार प्रहार केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवरती रोखून ठेवलं जातंय. कोणतीही चूक या ठिकाणी होत नाहीये. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोचते 12 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाजी या ठिकाणी अभिषेक. स्ट्राईकला असेल सुनील. याचं वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय अभिषेक. अभिषेक नट्टे गोलंदाजी मार्कवरती असेल. स्ट्राईकला असेल सुनील. पाहूया पुढचा चेंडू अभिषेकाचा. रिव्हर्स शेफ, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. चांगली फेकी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी पाहायला गेलं तर गोलंदाजाच्या गोलंदाजीला वेग आहे नक्कीच. त्या वेगाचा फायदा या ठिकाणी गोलंदाजाला होतोय. सुनील उलटा फिरून मारण्याचा प्रयत्न होता पण अयशस्वी ठरतोय. नक्कीच पुढचा प्रयत्न यशस्वी ठरेल त्याचा, कारण तो सरळच खेळणार. आणि आता मात्र या ठिकाणी चूक होते. फलंदाजाकडून चूक होते. चेंडू जातो निर्धाव आणि यष्टीरक्षकाकडून देखील चूक होते. चेंडूला दवडलंय 38च्या बाहेर. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडून संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा आता मात्र चेंडूला चांगलाच फटकवलाय. पाहायचंय चेंडू खाली असणाऱ्या संकेत पगार. आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही. चूक झेल टिपला जातोय. सुनील गोपाळच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय भागवडी वॉरियर संघाला. पुन्हा एकदा आत्ता मात्र सुनील याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रोहितच्या स्वरूपात. हा देखील एक चांगला मातब्बर खेळाडू आहे. चौकार षटकार लगावू शकतो इतके ताकदीचा फलंदाज आहे. परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर 50 धावांचं टार्गेट आहे. पाहूया. खरोखर फुल टॉस चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. परंतु चेंडूला तितकीच या ठिकाणी टायमिंग मिळत नाहीये. परंतु एक धाव मात्र पूर्ण केली जाते. प्रथम या ठिकाणी पहिला चेंडू खेळत असताना एका धावेवरती समाधान मानतोय रोहित. आता मात्र फलंदाजीसाठी सलामीला या ठिकाणी पाहायला मिळतोय नितेश कुंभार. अभिषेकचा पुढचा चेंडू नितेश कुंभारसाठी असेल. आहा, सुंदर फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र
या ठिकाणी ट्रिपला उडवलाय. नितेश कुंभार सारखा मातब्बर खेळाडू या ठिकाणी तंबूत परतवला जातोय. बाद होतोय नितेश कुंभारच्या स्वरूपात बागवाडी वॉरियर्स संघाला दुसरा धक्का. धावसंख्या झाले 15. 2 विकेट. धावसंख्या झाले 15. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. बाद झाला नितेश कुंभार आणि त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज या ठिकाणी पाहिलं होतं भावेश. भावेश असेल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहे रोहित. अभिषेक वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक अजून हाताळतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहायचंय अभिषेक गोलंदाजी मार्कवरती भावेश कशी काय फलंदाजी करतोय. नक्कीच आतापर्यंत धावसंख्या झाल्या 15. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फुलटॉ चेंडू या ठिकाणी नोचा इशारा पंचांचा. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला जातोय. नक्कीच या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पंचांकडून नोचा इशारा या ठिकाणी प्राप्त झालाय. फ्री हिट असणार आहे. आताच्या मात्र 3 धावा. या 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. फ्री हिटचा चेंडू असेल. पाहायचं या फ्री हिटचा फायदा उठवणार का भावेश. आता फ्री हिटचा चेंडू आता मात्र हळूच तटवलाय. पाहायचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. अचूक क्षेत्ररक्षण होतंय. मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. नक्कीच या शेवटच्या चेंडूवरती आतापर्यंत 5 धावा निघाल्या. आता चालू मध्ये 2 धावांमध्ये संघ पोहोचतोय एकूण धावसंख्येवरती 20. या धावसंख्येवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 20. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावा. चला पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. या ठिकाणी नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सिद्धू गोपाळ. वैयक्तिक पहिला संघाचा तिसरा षटक हाताळतोय सिद्धू गोपाळ. आणि स्ट्राईकला असेल रोहित. सिद्धूचा पहिला चेंडू असेल रोहितसाठी. आतापर्यंत धावसंख्या झाले 20. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला रोहित. पाहूया सिद्धूचा सामना कसा करतोय. पहिला चेंडू फुलटा चेंडू. मोठा फटका खेळला जातोय. पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि अचूक झेल टिपला जातोय. या ठिकाणी बाद होतोय रोहितच्या स्वरूपात. तिसरा धक्का बागवाडी वॉरियर्स संघाला.
11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. आता मात्र या ठिकाणी हळूच तटवलाय चेंडू. फलंदाजीसाठी कोण आलाय तर नक्कीच या ठिकाणी नंदकिशोर. पहिला चेंडू या ठिकाणी नंदकिशोरसाठी. एक धाव पूर्ण केली. सिद्धेश गोपाल या ठिकाणी गोलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट मिळवण्यासाठी सफल झाला. भावेश पाहूया. भावेश चांगलं या ठिकाणी योगदान असतं आपल्या संघासाठी भावेशाचं. बॅटची काडा कुठेतरी लागते. चेंडू जातो निर्धाव. सिद्धूचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल भावेश. आता मात्र सुंदर फटका. चांगला फटका सजवलाय. पाहायचे किती धावा मिळत आहेत आणि या 6 धावा. षटकार. चौदा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल भावेश. गोलंदाजी मार्कवरती सिद्धू. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे या ठिकाणी. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. नंदकिशोर स्ट्राईकला असेल. नंदकिशोर सिद्धूचा पुढचा चेंडू नंदकिशोरसाठी. नो चेंडू. या ठिकाणी पंचांची वाद घालायचं आहे. नो चेंडू. नोचा इशारा या ठिकाणी प्राप्त होतोय. नो चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा प्राप्त होतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आताचा चेंडू नो आहे.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तो वाद घालायचा नाही, नाहीतर पेनल्टीला पात्र ठराल. नो चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. मग अशी एकूण 2 धावून काढल्या आणि एक नोचा, अशा 3 धावा. पंच 3 धावा आहेत आत्ताच्या मगाच्या. सागर 3 धावा. ओके. पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया. स्ट्राईकला असलेलं नंदकिशोर, गोलंदाजी मार्कवरती सिद्धू. पुढचा चेंडू. आता मात्र जोरदार प्रहार केला जातो. पाहायचं चेंडू हवेमध्ये आहे. झेल होणार का? आणि चेंडू होतो सीमा पार. षटकार. 6 धावा. 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 37. जिंकण्यासाठी या ठिकाणी बारा चेंडू 13 धावांची आवश्यकता. सुंदर फटका पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये पाहायचंय. संकेत पगार चेंडू खाली. या ठिकाणी चेंडू होतो सीमा पार. चौकार. सुंदर फटका भावेशाच्या बॅटमधून. यानंतर होणाऱ्या सामन्यांचा मगाशी अनाउन्समेंट झाले. प्लीज या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. आता मात्र खरोखर सुंदर फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या झाली 41. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या ठिकाणी चांगली आक्रमकता पाहायला मिळते भावेशच्या स्वरूपात फलंदाजी आणि तितकं चांगलं नंदकिशोरची जोड सुद्धा. मात्र या ठिकाणी
10 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखर सुंदर फेकी या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजाची. आता मात्र 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अभिषेकच्या स्वरूपात एक सुंदर झेल सुद्धा टिपला होता समोर. चांगलाच या ठिकाणी आता मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा या ठिकाणी फायदा उठवला जातोय. चेंडू होतो सीमा पार, चौकार, 4 धावा. आज मात्र भावेशाची बॅट तळपली. आज भावेशाच्या बॅटमधून चांगलीच धावसंख्या पाहायला मिळते. सामना अतिशय रंगतदार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर या ठिकाणी अभिषेकची गोलंदाजी होती, परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर सलग 2 चेंडू डॉट काढले होते आणि पुढचा चेंडू फुलटॉस देऊन या ठिकाणी परत एकदा भावेशानं 4 धावा मारल्या. आता मात्र 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असणार आहे. आता मात्र या ठिकाणी लेग बाईसच्या स्वरूपात एक चोरटी धाव म्हणता येईल. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 46. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू अभिषेकाचा. दरम्यान षटक संपते. निर्धाव जातोय चेंडू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 46. मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आपण KDC लाईव्ह मार्फत या क्रिकेटच्या स्पर्धांचं या ठिकाणी थेट प्रक्षेपण पाहत आहात. मित्रांनो, क्रिकेट स्पर्धा पाहत असताना आपण या क्रिकेट स्पर्धेला लाईक आणि मित्रांमध्ये शेअर करा लिंक, जेणेकरून नवीन नवीन व्ह्यूज याच्यासमोर वाढतील. त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॅमेरामॅनना विनंती आहे की या ठिकाणी दशरथ गोपाळ आपलं या ठिकाणी कमेंट आले आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की हे स्वयंभू सांब मंदिराचं क्रीडांगण आपण या ठिकाणी क्रीडा स्पर्धा पार पाडतो, तर ते स्वयंभू सांब मंदिर सुद्धा आपण या यूट्यूब लाईव्हच्या मार्फत आपल्या कॅमेऱ्यात सर्वांना दाखवावं. दरम्यान हे षटक संपलं की नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांची मागणी या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. नक्कीच या ठिकाणी आता क्षेत्ररक्षण अगदी गच्च सजवलेलं पाहायला मिळतंय. गोलंदाज आहे साहिल खेडेकर. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी या ठिकाणी साहिल खेडेकरच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकता आलाय. नक्कीच आता मात्र 6 चेंडू 4 धावा हवं असताना चेंडू जातो निर्धाव. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार होत असलेला हा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी चोरटी धाव काढण्यात यशस्वी ठरतोय. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा दिल्या. आता मात्र रंगत वाढत चालले. खरोखर सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते साहिलच्या स्वरूपात.
चेंडू निर्धाव होता, परंतु या ठिकाणी बाईच्या स्वरूपात 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पुढील होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक करून घ्यायचे. हा सुंदर रे, या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा आत्मघातकी प्रयत्नात या ठिकाणी बाद होतोय भावेश. वरती 21 धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला मोठं योगदान केलं, परंतु शेवटच्या खेळीसाठी कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. परंतु काहीशी गडबड या ठिकाणी भावेशची पाहायला मिळाली. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी प्रेशर असणार आहे. आता मात्र या ठिकाणी भावेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला प्रणव. मैदानामध्ये दाखल झालाय प्रणव. चेंडू शिल्लक असतील 3 आणि धावा पाहिजे असतील 2. 3 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस असणार आहे. एक डावखुरा फलंदाज या ठिकाणी कंपल्सरी चेस असणार आहे. म्हणजे 3 चेंडूवरती 2 धावा करणं गरजेचं असेल. आता मात्र हळूच तटवला चेंडू, पाहूया. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि या ठिकाणी विजयी ठरतोय बागवाडी वॉरियर्स संघ. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. जयसंबा भोकवडी या ठिकाणी